नमस्कार मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे खरीप पीक विमा 2024चे अर्ज आपण CSC मधून भरलेले होते, तर असे जे काही शेतकरी असतील तर आपल्याकडून पीक विमा अर्ज भरता वेळेस आपल्याकडून त्या अर्जामध्ये जर काही चुका झालेल्या असतील आणि त्या चुका झालेल्या दुरुस्त करण्यासाठी आपण जी काही पाठीमागे व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये आपणास ती लिंक देण्यात आलेली होती आणि त्या लिंकवर ज्यांनी हे आपले फॉर्म त्यामध्ये भरून दिलेले होते, तर असे फॉर्म हे आता CSC मध्ये रिजेक्ट किंवा रिवर्ट मध्ये आलेले आहे. तर त्यासाठी आपल्याला CSC चं जे काही पोर्टल आहे हे पोर्टल लॉग इन करून घ्यायचे आहे. लॉग इन केल्याच्या नंतर आपले स्टेट महाराष्ट्र निवडल्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना 2024 तर येथे सबमिट करायचे आहे. सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये यायचे आहे. ॲप्लिकेशनमध्ये आल्याच्या नंतर आपण जे काही फॉर्म रिजेक्ट केलेले असतील ते आपल्याला रिजेक्ट ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळतील आणि जे रिवर्ट केलेले असतील ते आपल्याला रिवर्ट ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळतील. तर मी काही येथे फॉर्म रिजेक्ट केलेले होते, तर येथे 3 फॉर्म आहे पहा. तर आपण हे पाहू शकतात की हे फॉर्म आता रिजेक्टमध्ये आलेले आहे आणि हे जे काही रिजेक्टमध्ये आलेले फॉर्म आहे हे फॉर्म आपल्याला परत एकदा भरून घ्यायचे आहे. जर आता फॉर्म भरला असेल आपण आणि आपल्याकडून काही चुका झालेल्या असतील तर आपण या लिंकवर पाहू शकतात की PMFBY रिजेक्शन क्लोज्ड, म्हणजे आता आपण आपल्याकडून काही चुका झालेल्या असतील. आता समजा आपण जर आज किंवा उद्या फॉर्म भरला तर आपल्याला ते रिजेक्ट किंवा रिवर्ट करता येणार नाही. तर हे जे काही पोर्टल आहे हे आता बंद करण्यात आलेले आहे आणि आपण इथे माहिती पाहू शकतात की दिनांक 31 जुलै 2024 ही पीक विम्याची शेवटची तारीख असल्यामुळे रिजेक्ट करण्याची लिंक ही बंद करण्यात आली आहे. आणि याखाली याआधी आपण रिजेक्शनसाठी पाठवलेले सर्व अर्ज दिनांक 30 जुलै 2024 पर्यंत रिजेक्ट रिवर्ट होतील आणि ते सर्व अर्ज मुदतीत परत भरून घ्यावे, म्हणजेच 31 तारखेच्या आतच आपल्याला ते फॉर्म हे भरून घ्यायचे आहे. आणि येथे खाली आपण पाहू शकतात की चुकीचे ॲप्लिकेशन नंबर किंवा चुकीचा जिल्हा निवड केलेले अर्ज रिजेक्ट किंवा रिवर्ट झालेले नाहीत याची नोंद घ्यावी. तर आपण त्या लिंकवर जर फॉर्म हे भरून दिलेले असतील तर आपण आपले CSC पोर्टल एकदा चेक करून घ्या की आपले फॉर्म हे रिजेक्ट किंवा रिवर्टमध्ये आलेले आहे की नाही ते. तर हे एक अपडेट आपल्याला द्यायचं होतं. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.